नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना एक मोठी भेट देणार आहेत। आज 11 ऑक्टोबर रोजी ते देशातील शेतकऱ्यांसाठी 42,000 कोटी रुपयांच्या नवीन योजना सुरू करतील, ज्याचा शेतकऱ्यांना थेट फायदा होईल। ही माहिती देताना देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं की या निमित्तानं पंतप्रधान 2 प्रमुख कार्यक्रम सुरू करतील। प्रधानमंत्री धन कृषी योजना आणि डाळिंबासाठी स्वावलंबन अभियान। प्रधानमंत्री धन कृषी योजनेअंतर्गत देशभरातील 100 मागास आणि कमी उत्पादन देणाऱ्या जिल्ह्यांमध्ये शेतीला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न सुधारण्यासाठी अनेक पावलं उचलली जातील। या योजनेमुळे सिंचन, साठवणूक, उत्पादन आणि कृषी कर्ज यांसारख्या सुविधांमध्ये वाढ होईल। या व्यतिरिक्त डाळी अभियानाअंतर्गत 2030-31 पर्यंत डाळींचं उत्पादन हे 24.2 दशलक्ष टनांवरनं 35 दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट आहे। हे साध्य करण्यासाठी देशाला डाळींमध्ये स्वयंपूर्ण करण्यासाठी लागवडीखालील क्षेत्र देखील वाढवलं जाणार आहे। या व्यतिरिक्त या कार्यक्रमामध्ये 35,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 1,1100हून अधिक प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली जाईल। यामध्ये मग पशुपालन, मत्स्यपालन, अन्न प्रक्रिया आणि कृषी संदर्भात पायाभूत सुविधांचा समावेश राहील। पंतप्रधान शेतकरी उत्पादन संघटना, सहकारी संस्था, कृषी उन्मुख यावर सन्मानित करतील। या सरकारी उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना केवळ उत्पादन वाढीसच मदत होणार नाही, तर त्यांचं उत्पन्न वाढण्यास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यास देखील मोठी मदत होईल। हे भारतीय शेतीसाठी अन्न सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि शेतकऱ्यांची जीवनशैली सुधारण्यासाठी एक गेम चेंजर ठिकाण ठरणार आहे। तर मग पाहूयात की आता कशा पद्धतीनं सरकार यामध्ये पुढे काम करणार ते, परंतु या नवीन कृषी योजनेचा नक्कीच शेतकऱ्यांना लाभ होईल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।